मिळतील धावा 4 विस्फोटक फलंदाजी करताना नितीन मोकल मॅन फ्रॉम जोहे. बाजूला रेंगाळत राहतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. नारायण सर खास डोंबिवली भरून खास या क्रिकेटच्या प्रेमा खातीर आज या जोहे नगरीमध्ये 40+ मॅच खेळण्यासाठी आलेले आहेत. 12 धाबा धावपट्ट्यावर हा चेंडू मोठा फटका. आलाय काय आलाय याविल्ला दे धक्का आलाय चक्का. डीप मिडविकेट बॉर्डर लाईनच्या दस्तकाला दस्तक देऊन जाणारा दे धक्का आलाय चक्का. उपस्थित आहेत कलव्याचे त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. नितीनजी मोकल यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि वैकुंठ शेठ पाटील साहेबांचं जे गिफ्ट आहे ते आपल्या डायरेक्ट घरी पोहोचणार आहे. एक विस्फोटक फलंदाजी नितीनजी मोकल मॅन फ्रॉम जोहे संघाचा हा बहारदार खेळाडू बरसलाय. आज मात्र जे तारुण्याच्या वयामध्ये जी फलंदाजी केली जायची तीच मात्र ताकद. जरी वय वाढलं असलं तरी मनाने मात्र तरुण असलेले आमचे सर्व 50+ खेळाडू पाहतोय. 18 धावा धावपटलावर पहिलं षटक नारायण सर यांचं महागडं ठरलं. ज्या पद्धतीने लॉंग ऑफ काऊ कॉर्नर डीप बॅकवर्ड स्क्वेअर डीप मिडविकेटच्या दिशेने मोठा फटका. 18 धावा वळण दिलं गेलं धावपटलावर. आता मात्र संस्थापक अध्यक्ष 40+ पेन तालुका सतीश पाटील ऑन स्ट्राइक. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आहे. विजय मात्र मॅन फ्रॉम दादर संघाचा जलद गतीचा गोलंदाज. स्लोवर चेंडू इथे मात्र अप्रतिम. इथे मात्र चेंडू आदलतोय पायाला. LBW आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1774 ला नियम आला. अंपायरचा निर्णय अंतिम असणार आहे. अचूक निर्णय आहे एकंदरीत पाहता अंपायर कडे असलेला अनुभव हा मात्र अंपायर एक सर्वश्रेष्ठ असतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. अर्थातच अंपायरचा निर्णय हा अंतिम असणाऱ्या कमिटीकडून इकडे कॉल आलेला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन रमेश तेंडुलकर सरांना 92 वेळा आऊट देण्यात आलेला आहे. वयाचे 21 वर्ष आज सचिन रमेश तेंडुलकर सर क्रिकेट केले आणि म्हणून त्याला क्रिकेटचं गॉड असं म्हटलं जातं. पहिला विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला गेलाय. विजयजी मात्रे जलद गतीचा गोलंदाज टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेने आला, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. फुल टच चेंडू ऑन ड्राइव्ह केला, चेंडू मात्र घरंगळत चेंडू जाईल डीप मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. ह्या बॉलला मात्र जातोय चेंडू सीमा रेषा पार, मिळतील धावा 4. फलंदाज प्रेम यांच्या बॅट मध्ये होतोय दर्जेदार चौकार. घेतोय चेंडू मात्र गळीमध्ये पकडला जाईल झेल आणि संपला जाईल. प्रेम यांचा खेळ, मॅन फ्रॉम कोपरचा खेळाडू, दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर. कारण सध्या त्यांच्या बॅटला बॉल येतोय आणि ही अपेक्षा क्रिकेटचे सर्व प्रेक्षक वर्ग आमचे वैकुंठ पाटील देखील वाट पाहतात की नितीन मोकल पुन्हा स्ट्राईकला कधी येतात, त्यांच्या बॅट मधून धाबा कधी येतात. कारण पहिलं तर आपण पाहतोय आतापर्यंत एक षटकार 3 चौकार त्याच्या बॅट मधून पाहिलं. वैयक्तिक 18 धावसंख्येची खेळी करून अद्याप मैदानावर उपलब्ध आहे आणि त्यांची उपलब्धता सध्याच्या घडीला सिद्ध होते 18 धावसंख्येनं. 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलेत. विजयजी मात्रे हा गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो, जलद गतीचा गोलंदाज, पण आता सध्याच्या घडीला त्यांनी मागच्या चेंडूवर व्हेरिएशन्स केलं आणि व्हेरिएशन करत असताना प्रेमना त्याचा फटका मोठा मारण्याचा इरादा होता आणि स्लोवर चेंडू आल्या कारणाने बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र गलीमध्ये झेल पकडला गेला. डाव्या हाताचा फलंदाज स्टाकिनला संदीपजी पाटील टप्पा पडल्यानंतर काटा बदलवतोय चेंडू, वळण घेतोय चेंडू. पंच मात्र अचूक निर्णय देत असताना आपण पाहतोय खास मुंबईवरून दोन्ही पंचांना मागवलंय. कारण पंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा पहिला नियम पंचांसाठी असतो. कारण जर क्रिकेट फेअर खेळायचं असेल ना तर पंचांचा निर्णय खूप महत्वाचा असतो. डाव्या हाताचा फलंदाज यावेळेला मात्र स्ट्राईक इनला संदीपजी पाटील पेशानं शिक्षक आहेत, ते मात्र स्ट्राईक इनला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर विजयजी मात्र जलद गतीचे गोलंदाज बॅट फ्रॉम दादर. हाफ ट्रॅकरचा चेंडू इथे मात्र टोच्या माध्यमातून वळण करण्याचा प्रयत्न, पंचांचा इथे कॉल आलाय नो. नक्की नो कसला पंच आम्हाला सांगतीलच. फिल्डिंग मध्ये काहीतरी आपण गडबड केली, नियमाप्रमाणे फिल्डिंग नाही हे चित्र मात्र निदर्शनास आलं पंचांच्या आणि पंचांनी मात्र नो घोषित केलाय. पंच शहानिशा करतील, आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला माध्यमातून मी आपल्याला कळवेलच की हा निर्णय नक्की काय. अर्थात बॅकवर्ड क्षेत्रामध्ये 3 क्षेत्ररक्षक इथे ठेवलेत. अर्थात आपण पाहतोय डाव्या साईडला 3 क्षेत्ररक्षक ठेवले. अंपायर डिसिजन हा फायनल असणार आहे, निर्णय फायनल असणार आहे.
आता आपलं फक्त एक टार्गेट आहे की या क्रिकेट मधून दादा आनंद घ्यायचा आहे. आपले जिंकणे हारण्याची वय निघून गेले. आता फक्त आपला आनंद घ्यायचा. 40+ म्हटलं की विजय हा महत्वाचा नाही, आपल्यासाठी आनंद हा महत्वाचा आहे. कारण असं म्हणतात की आपलं नशीब हे आपल्या हातात असतं, येताना का आणायचं नसतं, जाताना का न्यायचं नसतं, आयुष्य का जगायचं याचं उत्तर शोधायचं असतं. हे आपल्याला आता सध्याच्या घडीला शोधायचं आहे. ते शोधत असताना 40+ आमचे 50+ सर्व खेळाडू आहेत, त्यांना देऊया शुभेच्छा. मैदानावर काहीसं थोडंसं नाट्यमय प्रकार पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षणामध्ये इथे इथे मात्र मिसअंडरस्टँडिंग कर्णधाराकडून झाली आणि त्याचा फटका मात्र दंडित केलं पंचांनी 9च्या माध्यमातून. यावेळेला उचली घेणार चेंडू, बाउन्सर चेंडू, यावेळेला मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये जातोय. चेंडू जाईल सीमा रेषा पार, बिलतील दबा 4. फलंदाज पावली सदस्य लेवल हनुमान बाळा संघाला 2 षटकामध्ये, कारण धाबा धावपटलावर लागले 27-2-5. 27 धावसंख्या धावपटलावर. लवकर फुलटाचा चेंडू टोल वसूल करण्याचा प्रयत्न केला होता, पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही ना. तिथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. पंचांचा इशारा आलाय की 2 षटक संपली. हा षटक समाप्तीचा निर्वाळा म्हणजे असा पंजा, म्हणजे समजून जा की षटक संपलाय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 28 धावसंख्या धावपटलावर 2 विकेटच्या मोबदल्यात. सतीश पाटील पेन तालुका अध्यक्ष संस्थापक सस्त्यात बाद झाले. त्यानंतर दुसरा खेळाडू प्रेमनाथ पाटील मोकल हा 4 धावसंख्या करून मैदानाच्या बाहेर गेला. संदीपजी पाटील वैयक्तिक 4 धावसंख्येवर आपलं वैयक्तिक योगदान देतात. 4 चेंडूंचा खेळ केलाय. नितीनजी मोकल ज्यांच्याकडे आज लक्ष आहे, फोकस आहे सर्वांचा, केंद्रस्थानी सध्याच्या प्रेक्षकांच्या, ते म्हणजे नितीनजी मोकल. 18 धावसंख्येचं भरीव योगदान 6 चेंडूमध्ये दिले. पूर्णपणे हा षटक नॉन स्ट्राइक एंडला होते, असं वाटलंच नाही की सध्या ते मैदानावर आहेत. 6च्या 6 चेंडू नॉन स्ट्राइक एंडला आपण त्यांना पाहिलं. आणि त्यानंतर 5 षटकांची मॅच आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 विकेटच्या मोबदल्यात धावपटलावर धाबा आहेत 28. या येणाऱ्या 18 चेंडू मध्ये कशा पद्धतीने पुढचा कारोबार सांभाळला जाईल दोन्ही संघांकडून, कारण एकीकडे आपण हितवर्धक जोडी संघाचा विचार केला तर नारायण सरांना 25,000 पॉइंट्स ने त्याने घेतला. एक महागडा खेळाडू त्यांच्या संघामध्ये, त्यांच्याकडून देखील अपेक्षा खूप फारशा असतील कर्णधाराला, संघ मालकाला, प्रेक्षकांना देखील. कारण आतापर्यंतच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 25,000 पॉइंटची बोली लागणारा एकमेव खेळाडू म्हणजे आपले नारायण सर. त्यांनी जी पहिली गोलंदाजी केली, आता मात्र त्यांना आपण फलंदाजीमध्ये देखील पाहणार आहोत. अष्टपैलू कामगिरी करण्याची क्षमता आहे. बल्लाल दादा यावेळेला मात्र गोलंदाजी ट्रॅकवर 40+ लेजंड खेळाडू कलवेचे सुपुत्र बल्लाल दादा. यावेळेला फुल टॉस चेंडू टोल वसूल करता आला नाही. यावेळेला प्रॅक्टिसचा अभाव दिसतोय, कारण 40+ 50+ खेळाडू म्हटलं की व्यवसायामध्ये त्यांच्या एखाद्या जॉब मध्ये ते व्यस्त असतात आणि त्याच्यातून मग परिवाराला वेळ द्यायचा आणि स्वतःला खेळासाठी वेळ द्यायचा, हा पूर्णपणे एकंदरीत शेड्यूल या 40+ 50+ आमच्या खेळाडूंचा असतो. यावेळेला कोलवट टप्प्याचा चेंडू होता. एक धाव अलगदरित्या कंप्लीट केली. खेळपट्टीच्या आजूबाजूला चेंडू रिंगाळत राहिलाय. धावपटलावर धावा वाढतील, धावपटलावर धावा इथून पाहायला मिळतील. अर्थातच 29 2 विकेटच्या मोबदल्यात ज्यांची आवश्यकता होती, प्रेक्षकांना वाटत होतं की स्ट्राइक एंडला नितीनजी मोकल यावं, ती उत्कंठा 8 चेंडू नंतर संपली. कारण एक पूर्ण षटक ते नॉन स्ट्राइकला होते, या षटकातील 2 चेंडू नॉन स्ट्राइकला, 3ऱ्या चेंडूवर आलेत. आता मात्र थोडा ब्रेक बसलाय. जो फ्लो होता ना, तो फ्लो मात्र आता इथे ब्रेक मिळालाय. पुन्हा एकदा वरचढ कामगिरी करतील का, त्या फ्लो मध्ये येतील का, अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं या 40+ प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहेत. क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला तर लॉंग ऑन, लॉंग ऑफ, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केले गेले आहेत. पद्धत आली त्याचा वापर केला होता, पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आणि तिथे उत्पत्ती होत नाही असं म्हटलं जातं. या बेलला मात्र थोडा फ्लो चेंज झालाय. कसं आहे, एकदा माणसाची प्रगती आहे ना, सायमल्टेनियसली चालू असल्यानंतर ते कार्य सुसंगत चालतं. एकदा ब्रेक मिळाला की पुन्हा एकदा स्टार्ट घ्यायला खूप वेळ लागतं. ती एक परिस्थिती आपण निर्माण इथे होताना पाहिली. बघा, त्याच पद्धतीचं चित्र इथे पाहायला मिळतोय. पंचांकडे मागणी केली होती स्टंपिंगची, पण पंचांनी मागणी फेटाळली. कदाचित मला असं वाटतंय नितीनजी मोकल वाईटची मागणी करत आहेत, पण ती वाईटची मागणी पंचांनी फेटाळली गेली आहे. पंचांच्या दृष्टिकोनातून सध्याचा चेंडू हा फेअर आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं उजव्या काहीसा किंचितसा बाहेर होता चेंडू, पंचांनी मात्र इथे
डॉट घोषित केलाय अवे फ्रॉम द बॉडी. निर्धाव चेंडूची सांगत आहोत एव्हरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बॅट्समन इट इज कॉल्ड ॲज अ क्रिकेट असं इथे म्हटलं जातं. तो क्रिकेट इथे सध्याच्या घडीला 40+ प्रीमियर लीग 2025 पर्व 5वं आणि 5व्या पर्वामध्ये बल्लाल दादा मॅन फ्रॉम कलब्याची गोलंदाजी करत असताना आपट्याकडचा चेंडू अगदी आपण पाहतो पंचांच्या मस्तकाला दस्तक देऊन इथे डीप स्कोरलेगच्या दिशेने दिनेश पाटील मॅन फ्रॉम रावे संघाचे खेळाडू आहेत. इथे मात्र त्यांनी चेंडू अडवलाय. आज मात्र 40+ 50+ ची अशी संघटना आहे. या संघटनेबरोबर तब्बल माझे वय जरी 40 नसले तरी देखील या संघटनेबरोबर मागच्या 10 वर्षापासून मी जोडला गेलोय. आज प्रत्येक खेळाडूची इत्तमभूत माहिती माझ्यापर्यंत पोहोचतोय आणि किमया सतीशजी पाटील 40+ संस्थापक अध्यक्ष यांनी मला संधी दिली आहे व्यासपीठावर. सचिन दादा देखील आपण 5 वर्षापासून आपण संलग्न या स्पर्धेबरोबर आहे. तर अशी आमचे कुटुंब आहे 40+ आणि एक भाग्यवान समजतो मी की मी आज या 40+ संघटनेचा एक सदस्य आहे, मेंबर आहे. एक मोठी फॅमिली आहे. फक्त क्रिकेट नाही जोपासलं जात संघटनेच्या माध्यमातून. टोटल धावसंख्या धावपटलावर असेल 31. 3 षटकांचा इथे मात्र खेळ संपलाय. पंचांकडून निर्णय आलाय. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. धावपटलावर धावा असतील 31. 2 विकेटच्या मोबदल्यात 40+ संघटना म्हटली की फक्त क्रिकेट नाही तर गरजूंना मदत करणं असा देखील उपक्रम असतो. शालेय विद्यार्थ्यांना मदत करणं हा 40+ आमच्या संघटनेचा उपक्रम असतो. रक्तदान करणं, विविध शिबिरांचं आयोजन करणं हे 40+ संघटनेचं आज काम आहे. आज फक्त क्रिकेट नाही तर क्रिकेटच्या पलीकडे देखील चांगले नाती जोपासण्याचं काम, नवीन माणसे जोडण्याचं काम मात्र क्रिकेट करत असतो. जरी खेळ हा चेंडू आणि फळीचा असला तरी तो तिथपुरता मर्यादित नाही तर या समाजामध्ये चांगलं काम करण्याचा हा क्रिकेट आहे. तर आपण विनंती करूया आमच्या स्मिताताई पाटील यांना की आपण थोडं मार्गदर्शन आमच्या खेळाडूंना आपण करावं. ताईंचा थोडासा तब्येत ठीक नाही त्याच्यामुळे ताई आपल्याशी आज संवाद शुभेच्छा त्यांनी आपल्या सर्वांना दिलेल्या आहेत. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा या आमच्यासाठी खूप लहान मोलाच्या असतील ताई, कारण आपल्या सर्वांचं प्रेम हे महत्वाचं आहे. मी स्ट्रेट म्हणतो की सर्व गोष्टींचा सोंग करता येतो, पैशांचा मात्र सोंग कोणाला करता येत नाही आणि पैशाशिवाय स्पर्धा नाही. आणि म्हणून वैकुंठ दादा आपला जो शुभ आशीर्वाद आहे आपल्या सर्वांचा शुभ आशीर्वाद आहे हा तडी पार आम्हाला स्पर्धा नेण्यामध्ये खूप मोलाचा आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मान्यवरांना उपस्थित आमच्या सर्व रसिक प्रेक्षकांना मी या क्रिकेटच्या दिशेने घेऊन जातो. नेहमी सातत्याने मी म्हणतो की पॉकेटात पैसे नसतील तर ते पॉकेट काय कामाचं, पेनात शाई नसेल ते पेन काय कामाचं आणि क्रिकेट पटलावर प्रेक्षक आणि तुमच्यासारखी मान्यवर मंडळी नसतील तर ते क्रिकेट काय कामाचं. अशी भव्य दिव्य स्पर्धा 40+ प्रीमियर लीग 2025 ही स्पर्धा आज पाहता पाहता 5 वर्ष पूर्ण झाली. 5 वर्षाने आपण सर्वजण वयाने मोठे झालात. आज आपली नाती गोती सर्व वाढली गेली. भविष्यात पाहता पाहता आपण 50 झाल. आपली मुलं देखील या तिथे मात्र इंटर होतील अशी स्पर्धा आपण पाहतोय. आज आपल्या सर्वांचे वाईफ असेल, मुलं असतील, आई असेल, आजोबा असतील, ही सर्वजण ही स्पर्धा घर बसल्या आज पाहत आहेत. जे स्पर्धक आणि आमचे प्रेक्षक वर्ग तारुण्याच्या वयामध्ये आज त्यावेळेला मात्र रहदारीला आपल्या गाड्या नव्हत्या. अगदी चालत जाऊन दूरवरून आपल्या गावाला सपोर्ट करण्यासाठी ते जायचे ना, ते प्रेक्षक आज मात्र या खेळाडूंसोबत आहे. या खेळाडूंनी खूप हालाकीचे काही दिवस पाहिलेत दादा, कारण पूर्वी यांना बूट नव्हती खेळायला. अगदी 1 बॅट आणि 11 खेळाडू. आता दिवस बदललेत. 11 खेळाडूंना 11 बॅट, प्रत्येक मॅचला नवीन चेंडू. पहिला एक चेंडू गोटा होईपर्यंत खेळायचे. एवढे दुर्दैवी आपण दिवस या आमच्या 40+ या खेळाडूंनी पाहिलेत. आज एक छक्का मारला तरी एक खेळाडू फेमस होतो, पण पूर्वी आमचे खेळाडू 50-60 धावा काढतात पण कधी फेमस नाही झाला. का तर दादा युट्यूब नव्हता. अशी मोलाची स्पर्धा आपण इथं पाहतोय. त्यांनी स्वीकार केला, थंब दाखवले आम्हाला इथे. या बल्लाचा टप्पा पडल्यानंतर उचली घेतोय चेंडू, मात्र इथे ऑफ ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफच्या दिशेने अडवला जाईल. या बिल्ला मात्र धावपटलावर धावा पाहायला मिळतील. 36 धावा धावपटलावर असतील. 2 विकेटच्या मोबदल्यात संत गतीने मला वाटते कविराज सध्या स्कोर चालू आहे आपल्यासोबत आजच्या दिवसामध्ये. स्कोरर ज्याला चित्रगुप्त आणि आमच्या समालोचकाचा पाठीचा कणा म्हणजे स्कोरर असतो, त्या भूमिकेमध्ये कविराज उत्कृष्ट गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. समर्थ लाईव्हचे आमचे रोशनजी पाटील मॅन फ्रॉम मोपाडा
अशी टीम सज्ज आहे. आमचे परमेशजी पाटील आमच्या सोबत समालोचकाच्या भूमिकेमध्ये आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचा देखील आवाज थोड्या वेळामध्ये पाहायला मिळेल. बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र इथे बॅक ऑफ द स्टंप. पहिल्या गलीमध्ये कमलाकरजी पाटील मॅन फ्रॉम राबेचे क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एकेरी धावसंख्या पुढे जाईल. एक बक्षिसांची खैरात आहे. वैकुंठ पाटील साहेबांच्या माध्यमातून देखील नितीनजी मोकल यांना एक गिफ्ट आहे. ते फक्त हाईड आहे. ते घरपर्यंत त्यांच्या पोहोचलं जाईल. आणि अर्थातच सुदर्शन यांच्याकडून गोलंदाजी ट्रॅकवर रवी रसाल स्वतः संघ मालक ऑफ ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू मात्र घरंगळत जातो. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एक धाव आरोग्यासाठी. हा एक महत्वाचा विषय, कारण ही 40+ संघटना एकाच गोष्टीसाठी काम करते, ती म्हणजे एक धाव आरोग्यासाठी. किती महत्वाची स्पर्धा आहे माहितीये काही, कारण एक धाव आरोग्यासाठी आहे. आज टप्पा पडल्यानंतर बघा ऑफ्टमच्या बार विजयजी मात्रे मॅन फ्रॉम दादरचा हा भारदस्त ध्येय यष्टी असलेला यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. रवी रसाल स्वतः संघ मालक आज गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये 4थं षटक हाताळताना. हाफ टाकरचा चेंडू मोठा फटका इथे लॉफ्टेड ड्राइव्ह इथे पाहायला मिळतोय. तिथे दिनेशजी पाटील राबे संघाचे मैदानावर आहे. इथे मात्र त्यांच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जाईल सीमारेषा पार. पुण्याचा दगडू शेठ चेंडूने दिली सीमारेषेला भेट. सदस्य 11 हनुमानपाडा संघ सतीश पाटील 40+ संस्थापक अध्यक्ष कर्णधार आहेत. आणि अर्थातच आमचे हनुमानपाड्याचे ग्रामपंचायत सदस्य सुदर्शनजी पाटील हे त्याचे संघ मालक आहेत. तर अशी स्पर्धा आपण पाहतो 40+ ची. आज पाहुण्यांना मी सांगू इच्छितो की आज 50+ च्या अबो म्हणजे 60च्या आसपास काही खेळाडू आहेत. ताई त्या वयाचे खेळाडू आयसीयू मध्ये ऑक्सिजनवर आहेत, व्हेंटिलेटरवर, पण आमचे खेळाडू तंदुरुस्त आहेत. त्याची किमया म्हणजे या स्लोगन आहे ताई एक स्पर्धेचा, एक धाव आरोग्यासाठी. 5 षटक 5 बॉलर तुम्हाला यूज करायचे आहेत, वापरायचे आहेत, हे लक्षात घ्या. सर्वांना संधी मिळाली पाहिजे. विश्वास दादांचा देखील एकदम बरोबर आहे, कमिटीचा एकदम अचूक निर्णय, कारण 40+ सर्वजण आनंद घ्यायला येतात, तर सर्वांना संधी दिली जाईल. 5 षटक 5 गोलंदाज. 50+ चा पहिला ओपनर आणि 40+ त्याच्या सोबत आपला पाहायला मिळेल नितीनजी मोकल, ज्यांच्यावर आज लक्ष केंद्रित आहे. तो फलंदाज फुल टॉस चेंडू दिला होता आमंत्रण, पण ठोकता नाही आला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता. यावेळेला दुसरे संघ मालक, कारण जॉईंट संघ मालक आहेत विनोदजी म्हात्रे आणि 40+ अमरापूर विभागाचे उपाध्यक्ष देखील आहेत. धावपटलावर धावा आपण 43, आता सांगितलं 43. लॉस ऑफ 2 विकेट रिमेनिंग लास्ट ओव्हर इन दिस मॅच बिकॉज ऑफ 5 ओव्हर मॅच बिटवीन द 2 टीम्स. लास्ट ओव्हर विनोदजी म्हात्रे ऑन मार्क. पहिला चेंडू इथे निर्धाव. दुसरा चेंडू पद्धताली त्याचा वापर केलाय. आलाय बेधक्का आणि ठोकलाय चक्का. दन 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 करत त्या टेकडीला पूर्ण हिट करतोय आणि ते उद्ध्वस्त करतोय. मात्र परवडलं नाही. त्याला लाईव्ह पप्पांना खेळताना पाहायचंय. लगेच टीव्ही बंद, लगेच किक मारली बाईकवर. चला पप्पांचा षटकार बघायला आपण टेकडीच्या मैदानावर झालं पाहिजे. गिरोबा जय गिरोबादेव मैदान, रविशेठजी पाटील साहेब वैकुंठ पाटील साहेबांच्या स्वप्नातून निर्माण झालेलं मैदान आणि या मैदानावर रंगलाय 40+ अमरापूर प्रीमियर 2025 थर्रार. हाफ टाकरचा चेंडू यावेळेला लॉफ्टेड ड्राइव्ह इथे पाहायला मिळतोय. चेंडू मात्र टीमच्या कव्हरच्या दिशेनं. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला पकडणार, फेकणार. तत्पूर्वी 2 धावा, 1 धाव आरोग्यासाठी किती महत्वाचे आहे ना, या स्पर्धकांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. नारायण सर यांचं उदाहरण देईल. सकाळी 4:30-5 च्या दरम्यान उठतात, दररोज डेली धावायला जातात. आज वय वर्ष 54-55च्या घरामध्ये आहेत, तरी फिट खेळाडू म्हणजे आमचे नारायण सर. लॉंग ऑनच्या दिशेने त्या क्षेत्ररक्षकाला तिथे पाहू शकते आपण. उलटा चेंडू वसूल करण्याचा प्रयत्न. इथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली. अरे बाप रे बाप. यावेळेला नितीनजी मोकल आमच्या वैकुंठ साहेबांचा एक संदेश आपल्यासाठी. नक्की आपण आज काय खाऊन आलात? आज मला वाटते गुरुवार आहे, तर मच्छी तर नसणार. आज व्हेज मध्येच खूप पावर आलेली आहे.
आणि घरून मुलगा आज खास आपली मॅच बघायला, तुम्ही मुलाची मॅच बघायला जाताय पण मुलगा आज खास तुमची मॅच पाहण्यासाठी, हे बाप लेकाचं हे नातं आपण पाहतोय. खरं तर बाप हा खूप महत्वाचा असतो आणि वयाचे 40+ म्हणजे सर्व आज बाप आहेत प्रत्येक जण. आज या बापांना खेळताना इथं मुलं सर्व पाहत आहेत. आज आनंदाचा सोहळा मात्र रंगला या जय गिरोबा मैदानावर. सर्व 40+, 50+, 60 अबोचे खेळाडू आहेत. 55+ बघा, मग मगाशी म्हटलं दादा त्यांच्या वयाचे व्हेंटिलेटर वय तिथे दवाखान्यात, आणि इकडे खेळाडू हा चौके छक्के मारतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. असा म्हणतात झिजून झिजून संसाराचा गाडा हाकला, गालामध्ये हसू तरी पाठीचा कणा वाकला. अरे लय अवघड आहे रे समजाया बाप रे, लय अवघड आहे रे समजाया बाप रे. आणि तेच बाप आज 40+ चे, आमचे 50+ चे आणि 60+ चे बाप आज मात्र क्रिकेटच्या पटलावर आज मात्र त्यांच्या जीवनातील खरा आनंद घेत आहेत. घर कामातून नारायण सरांचा तवा तापलाय आज. एक धाव होती तिथं 3 धावा. विनायक दादा एक धाव आरोग्यासाठी. मला वाटते तरुणांना लाजवणार या धावा आपल्या इथे पाहायला मिळाल्या. अगदी आपण आगरी भाषेमध्ये म्हणता ढेंगातून धावा पळवून नेल्या, अशा धावा आपण इथं पाहिल्या. 3 धावा घेतल्या. नितीनजी मोकल स्ट्राईकला. पुन्हा एकदा मोठा फटका मारतील का, त्यांच्या पिटाऱ्यातून धावा येतील का. 500 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे संघ मालक आमचे सुदर्शनजी पाटील मॅन फ्रॉम हनुमानपाडा यांच्याकडून. मोठा फटका बॅटची कडा घेऊन इथे मात्र लेग गलीमध्ये क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जाईल सीमारेषा पार. दन 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 करत जातोय अगदी आमच्या बॅनरला. अर्थातच नितीनजी मोकल यांची बहारदार केली. आपण आज मन जिंकलीत आमची सर्वांची. वैयक्तिक 36 धावसंख्येची इथं बहारदार केली. 2 षटकार आणि 4 चौकार अशी एक बहारदार केली. नितीनजी मोकल आज मैदान मारलंय, मैदान गाजवलंय. जय गिरोबा मैदान. ज्यांनी मैदान बनवण्यासाठी परिश्रम घेतले त्यांनीच आज मात्र या मैदानावर धावांचा पाऊस पाडला. आज शुभेच्छा एक हार देखील परिधान केले त्यांना. अर्थातच नितीनजी मोकल आपण सर्वांनी मन जिंकलीत. आज तारुण्यामध्ये असलेली ताकद आज आम्ही सर्वांनी याची डोळे पाहिले. अभिनंदन असेल. मी प्रथम वैकुंठदादांचं अभिनंदन करतो की त्यांनी मला या मैदानावर एक हार गळ्यामध्ये घातलं आणि हा माझा स्वतःचा फार मोठा विजय आहे एवढंच मी बोलेन. अर्थात सुदर्शन दादांचा फोन आहे दादा. ते म्हणतात की जिवलग मित्रासाठी मी काहीही करेल. अर्थात एवढी A1 जोडी आहे. 500 रुपयाचं पारितोषिक देखील त्यांना मिळालं. एक वादळी खेळी आपण पाहिली, एक सुरुवात आपण चांगली पाहिली. वय वर्ष म्हटलं की प्रेक्षक वर्ग यायला मागत नाही स्पर्धा पाहायला, पण आज मात्र आमचे बालादादा मात्रे आपण देखील मनोगत व्यक्त करा. नेहमी आम्हाला मार्गदर्शन करता. आज देखील आपण करा, कारण आपण आता ब्रेक मध्ये आहोत. धावा झाल्यात 61, बनवायच्या 62 आणि समालोचनामध्ये आपण बदल करणार. परमेशजी पाटील यांचा आवाज ऐकणार. तत्पूर्वी आपण आमच्या दादांचं मार्गदर्शन ऐकूया. अमरापूर विभाग 40+ प्रीमियर लीग यांचा थोड्याच वेळापूर्वी उद्घाटन झालेलं आहे आणि ह्या उद्घाटन प्रसंगी आपल्या सर्वांचे नेते आदरणीय वैकुंठ पाटील, त्याचप्रमाणे स्मितावहिनी पाटील तसेच
नेते वैकुंठदादा पाटील यांच्या संकल्पनेतून असं हे हमराव विभागासाठीच नव्हे तर पेण तालुक्यासाठी असं हे क्रीडा संकुल इथे उभं केलं आहे। आताच मगाशी आमचे सहकारी सचिन पाटील यांनी सांगितलं की इथे लॉन टाकलं तर बरं होईल आणि तो शब्द वैकुंठ पाटील यांनी मनावर घेतला आहे। इथे या ग्राउंडला एक हिरवळ पसरली जाईल लॉन टाकलं जाईल। त्याचप्रमाणे स्टेडियमचं सुद्धा वैकुंठ पाटलांनी JW मार्फत इथं नियोजन केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे स्टेडियम झालं म्हणजे इथं फार मोठं स्टेज व्हायला पाहिजे, कारण ते कायमस्वरूपी स्टेज असेल आणि आपल्याला इथे अजून एक या तालुक्याच्या स्पर्धा पुढे आयोजित करता येते आपल्यात, असं हे चांगलं ग्राउंड इथे तयार झालेलं आहे। आताच ही एक सामना चालू आहे, त्या सामन्यामध्ये आमचे मित्र हे 50+ झालेले आहेत। नितीन शेठ मुकल अतिशय सुंदर खेळले, चौकार षटकाराची आत्मविश्वास केली। खऱ्या अर्थाने मी त्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। असे या लाल मातीमध्ये आणि खाडीतल्या या काळ्या मातीमध्ये असे नामवंत खेळाडू पूर्वीपासून इथे तयार झालेले आहेत आणि खऱ्या अर्थानच या विभागाचं नाव आपल्या पेण तालुक्यात नवे पूर्ण रायगड जिल्ह्यामध्येच एक चांगलं हा विभाग म्हणून घेतला जातो। आपला हा हमरावरी विभाग म्हणजे गणेश मूर्तीकारांचा एक मोठं तयार करण्याचा, आपण गणेश मूर्तीकारांचा माहेरघर म्हटलं तर वागू राहणार नाही। पेण शहर आणि पेण तालुका विशेष करून हमरावरी विभाग आणि इथे या अशा भव्य स्पर्धांचं आयोजन केलं आहे। मी खऱ्या अर्थाने सर्व 40+ कमिटीचं आणि संपूर्ण 40+च्या ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व खेळाडूंना मी इथे मनापासून शुभेच्छा देतोय आणि आपल्याला एक धाव आरोग्यासाठी या संकल्पनेतून आपल्याला हे स्पर्धा इथे पार पाडायच्या आहेत। जिंकणं हारणं हे महत्वाचं नाही, परंतु एक धाव आपण जर काढली तर नक्कीच खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याचे दिवस वाढतात आणि एक निरोगी आयुष्य जगण्यासाठीच आपल्या 40+ हे आयोजन केलं जातंय। पुन्हा एकदा सर्वांना मी इथे धन्यवाद देतोय, थांबतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद दादा। तर प्रणील आमचे हनुमान पाड्याचे त्यांच्याकडून सदस्य 11 हनुमान पाड्याला शुभेच्छा दिल्या आहेत। आमचे सुशांतजी पाटील डाब्याचे त्यांच्याकडून बल्लाल दादा ना खास शुभेच्छा दिल्या आहेत। तर बोलूया आपण कॉम्बॉक्स मध्ये बदल करूया। परमेशजी पाटील यांच्यासोबत जोडले जाणार, नाणेफेकीचा कौल होणार, कारण परमेशजी नियम आहे पहिला इनिंगचा खेळ संपल्यानंतर बंधनकारक असणार नाणेफेकीचा कौल करणं। त्रिशा 11 जोहे कर्णधार जगदीशजी पाटील आणि संघमालक गोपीनाथ शेठ मोकल आणि बादशाह 11 दादर कर्णधार निलेशजी घरत आणि आता संघमालक सिकंदरजी पाटील दोन्ही या त्रिशा 11 जोहे आणि बादशाह 11 दादर संघाचे दोन्ही संघनायक। पहिला हा षटक संपायच्या आत आपल्याला नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। नाणेफेक करणं अनिवार्य असणार आहे एक इनिंगचा खेळ झाल्यानंतर। दोन्ही संघाचे लवकर संघनायक आपण या। बासष्ट धावांचं लक्ष्य या ठिकाणी समोर असणार आहे। अर्थातच फाईट मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी सुरू होईल। हितवर्धक जोहे आणि सदस्य 11 हनुमानपाडा पहिल्या चेंडूला मात्र पाठवलं बॅकवर्ड क्षेत्रामध्ये डीप कव्हर पॉइंटला, काही टप्पे घेत चेंडू मात्र जाईल सीमा पार चौका। बल्लाल पाटील ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। तर पहिल्या षटकासाठी राजेंद्र पाटील मंचुकावर आर्या एंटरप्राइजेसचे ओनर सन्माननीय सूरज पाटील दादर, खरं तर ज्यांच्याकडून या लीग साठी जर्सीज बनवण्याचं कार्य आपण पाहिलं। खूप चांगल्या ब्रँडेड जर्सीज त्यांच्या शॉप मध्ये तुम्हाला मिळतील, जरूर आपण या शॉपला भेट द्या। पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईल मध्ये त्याच क्षेत्रामध्ये डीप कव्हर पॉइंटला आणखीन एक क्लास दाखवणारा हा चौकार।
आर्या एंटरप्राइजेसचे ओनर बऱ्याचशा स्पर्धांमध्ये खरं तर त्यांच्याकडून जर्सीज स्पॉन्सरशिप देखील केल्या जात आहेत. जरूर आपण या शॉपला भेट द्या. दादर येथे यांचं शॉप आहे. 2 चेंडूंचा खेळ खरं तर संपलाय आणि 8 धावा स्कोर कार्डवर. ज्या अर्थी पहिल्या सत्राला सुरुवात झाली होती तशाच प्रकारे खरं तर सुरुवात सेकंड इनिंगला देखील झाली. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. डीप पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. रन्स मिळेल. एक सिंगल सेकंडचा कॉल. खराब रणनीती, खराब स्ट्रॅटर्जी म्हणावी लागेल. जिकडे फक्त एक सिंगल रन्स होती, आवश्यकता होती का दुसऱ्या रनची. आणि पहिला धक्का हितवर्धक जोहे संघाला. खेळाडू होईल धावबाद बल्लाल पाटील. बॅक टू द पॅव्हलियन. बादशाह 11 आणि त्रिशा 11 जोहे या 2 संघाच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कॉल केला जाईल. निलेश दादा आमचे डावऱ्याचे अर्थात दादरचं प्रतिनिधित्व करत आहेत आणि दुसरीकडे जगदीश भाई आमचे हनुमानपाड्याचे पण जोह्याचं प्रतिनिधित्व करत आमचे गोपीनाथ शेठ मोकल आणि अर्थातच आमचे सिकंदर दादा संघ मालक आहेत. तर नाणेफेकीचा कौल केला जाईल. आमचे रवी दादा यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल इथे चालू आहे. आपण पाहू शकता ऑन स्क्रीन. त्रिशा 11 जोहे एकीकडे आणि दुसरीकडे बादशाह 11 दादर संघ. नाणेफेकीचा कौल रविदादा यांच्या शुभ हस्ते ते संपन्न केला जातोय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय अर्थात निलेश दादा यांच्या संघानं मॅचला चालू आहे. आपण इंटरव्ह्यू सेशन इथे थांबूया आणि दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. जबरदस्त सुरुवात खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. ज्या अर्थी नारायण सर बरसलेत. रनआउटची विकेट गेल्यानंतर ते थांबले नाही आहेत. अगदी चौकारांचा पाऊस मात्र पहिल्या षटकामध्ये पडताना पाहायला मिळाला. पहिल्या 2 चेंडूंवर चौकार, तदनंतर तिसऱ्या चेंडूवर मिळालेली रनआउटची विकेट मात्र नारायण सरांचं वादळ रोखू शकले नाही आहेत. तदनंतर बॅक टू बॅक सलग 2 आलेले चौकार. धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय अर्थातच 17 धावा. लाऊड अपील या ठिकाणी जरूर बॅटची एज आणि एज अँड टेकन. नाट्यमय खेळ मात्र या ठिकाणी संपला. अर्थातच धावबाद झालेली एक विकेट, मोठा धक्का हितवर्धक जोहे संघाला बसलाच, परंतु शेवटच्या चेंडूवर देखील खेळाडू क्रमांक 2 अर्थातच नारायण सर देखील मैदानाच्या बाहेर परतले. पहिलं षटक संपलं. रन्स स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत 17. 2 विकेटच्या मोबदल्यात 62 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी हितवर्धक जोहे संघ मात्र या ठिकाणी सज्ज झालाय. परंतु कौतुक करावं लागेल नितीन दादा मोकल जोहे. खरं तर ज्यांचा खेळ आम्ही पाहिला नाही, परंतु त्यांच्या गोष्टी मात्र भरपूर आम्ही ऐकल्या होत्या. परंतु आज प्रत्यक्षात खरं तर दादांचा खेळ या ठिकाणी
आम्हाला पाहायला मिळाला आणि अगदी नयम रन खरं भरपूर रन्स त्या ठिकाणी त्यांच्या बॅट मधनं या ठिकाणी बरसल्या. मायकल जोहे आणि मायकल जोहे म्हटलं की मग दादांचं नाव त्या संघासोबत जोडलेलं आहे. आज दादांची बॅटिंग पाहून खरं तर फार छान वाटलं. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी जरूर सुरुवात आहे. आज खरं तर नितीन दादा मोकल दादांची चर्चा होईल, ज्या अर्थी वैकुंठ दादांनी त्यांचा सन्मान केला. अगदी फुलांचा एक मोठा हार दादांच्या गळ्यामध्ये देऊन त्यांचा सत्कार केला, ज्या अर्थी त्यांनी बॅटिंग केली जबरदस्त. मॅच कडे जाऊया. पहिला चेंडू निर्धाव चेंडू आलाय. लेटकट करण्याचा प्रयत्न, बॅटचा फेस खोलला, थर्ड मॅन बाउंड्री कडे चेंडू ट्रॅव्हल होत असताना आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू मात्र सीमा पार जाईल, चौकार. धावांनी धावसंख्या स्कोर कार्डवर 21. वयाची 55 वर्ष झाल्यानंतर देखील खेळाडू असा खेळ खेळू शकतोय का? तर होय, या प्रश्नाला मात्र उत्तर दिलंय कॅप्टन मायकल जोहे संघ आणि नितीन दादा. हे अगदी जवळचं नातं. काय जबरदस्त खेळ पहिल्या सत्रात पाहिला आपण. चांगला चेंडू जॉग केलं, खोलवर टप्प्याचा चेंडू, धावबाची संधी. या ठिकाणी खेळाडू सुरक्षित आहे. चला, पंचांवर प्रेशर आपण टाकू शकत नाहीयेत. क्वालिफाईड पंच महेश कडू सर, विरार आणि खालिद सर मुंबईवरून खरं तर या स्पर्धेसाठी पंचांच्या भूमिकेत क्षण आपण पाहतोय. समर्थ लाईव्ह इव्हेंट आमचे बंधू रोशन म्हात्रे रसायनी यांची वाहिनी, लाईव्ह टेलिकास्ट, थेट प्रक्षेपण या संपूर्ण स्पर्धेचा आपण पाहतोय. जरूर या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. विविध स्पर्धा या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट टीमचं आपण स्वागत करूया. डीजे आणि मंडप व्यवस्था प्रकाश डीजे तांबडशेत, आमचे तुलसीदास काका आणि ऋषी यांची भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी. आमचे समालोचक मित्र अक्षय पाटील सर रावे, खरं तर काही वर्षांपासून समालोचन क्षेत्रामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकतोय आणि होम मिनिस्टर हा कार्यक्रम त्यांचा भरपूर प्रसिद्ध आहे. पुढचा चेंडू गुडलँड स्पॉट वरना अतिरिक्त वेगाने चेंडू आतमध्ये आला. कोणत्याही प्रकारची रन्स या ठिकाणी नाहीये. 62 धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम सज्ज झाले. हितवर्धक जोहे, परंतु पहिल्या ओव्हर मध्ये बसलेले 2 धक्के संघाला बॅकफुटवर आणण्यात यश आलं आता असं म्हणावं लागेल. प्रतिस्पर्धी सदस्य 11 हनुमानपाडा या संघाला. सतीश पाटीलचा चेंडू ऑन द कार्पेट ऑन साइडला ट्रॅव्हल होत असताना रन्स या ठिकाणी जरूर मिळेल. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर पाहायला मिळेल 23. कविराज आमचे सर्वोत्कृष्ट स्कोरर, ज्यांची चर्चा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आम्ही नेहमी करत असतो. अर्थातच बेस्ट स्कोरिंगचं काम इज माइंड वर्क ॲज अ कम्प्युटर प्रमाणे खरं तर स्कोरिंगचं काम या ठिकाणी सुरू आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करूया. आज स्पर्धेचा पहिला दिवस, उद्घाटनीय लढत, अर्थातच पहिली मॅच ऑफिशियली मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 62 धावांचं लक्ष इकडे चेस करतोय हितवर्धक जोहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः घाम फुटलाय या संघाला. फुलटॉस, फ्लिकचा फटका, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन जाणारा हा चौकार. अर्थातच हितवर्धक जोहे संघाचा विचार आपण केला तर विजय म्हात्रे दादर, नारायण सर दादर, रमेश पाटील जोहे, दिनेश पाटील रावे, रवींद्र रसाल जोहे, विनोद म्हात्रे जोहे, कमलाकर कृष्णा पाटील रावे,
बल्लाल पाटील कळवे, नारायण म्हात्रे जोहे, प्रशांत पाटील आमचे सोनखारचे ज्यांनी खूप चांगला झेल पकडला, विनोद मोकल जोहे, भगवान पाटील तांबडशेत आणि मेघनाथ म्हात्रे यांना आम्हाला पाहायचं आहे. जोयाचे जे आहेत या टीमचा ते हिस्सा आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवर 27, आता 18 चेंडू आणि विजयासाठी 35 धावसंख्येची आवश्यकता. सदस्य 11 हनुमानपाडामध्ये सतीश पाटील हनुमानपाडा, नितीन दादा मोकल जोहे, बेस्ट बॅटिंग दादा, जबरदस्त. खर तर कौतुक करावं तेवढं फार कमी आहे. राजेंद्र लक्ष्मण पाटील सापोली, डावऱ्याचे वैभव घरत, तांबडशेचे संदीप पाटील, राव्याचे अजय पाटील, कळव्याचे सतीश पाटील, प्रेमनाथ मोकल कोपर, महेंद्र पाटील कळवे आणि आमचे बंधू हनुमान नाईक सर कळव्याचे त्या टीम मध्ये आहेत. नरेश पाटील हनुमानपाडा, अमरापूर वाड्यावरचे रोशन पाटील आणि रमाकांत पाटील हनुमानपाडा हे खेळाडू. खर तर या मॅच मध्ये आपण पाहतोय 13चा स्कॉड, परंतु मैदानाच्या आतमध्ये 11 खेळाडू आपण पाहतोय. 3 षटक अर्थातच 18 चेंडू आणि विजयासाठी कविराज आता करायचे आहेत 35. हनुमान नाईक खर तर 40+ केव्हा झाले समजलंच नाही. आमचे अमरापूर विभाग प्रीमियर लीगच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील तीच चर्चा सुरू आहे. नाईक सर कुठे आहेत? आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, शॉर्ट पिच चेंडू होता, अतिरिक्त बाउन्स झाला. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सतीश पाटील, द लेजंड गोलंदाज. खर तर ज्यांच्याकडून भरपूर क्रिकेटर खेळाडू शिकले आणि सध्याच्या घडीला त्यांचे 2 सुपुत्र नोटेड हनुमानपाडा या टीम मधून खेळतात. सर्वेश याचं देखील नाव घ्यावं लागेल. आमचे समालोचक मित्र आहेत. मीडियम फास्ट बॉलर, 40 गाठली की फास्टर गोलंदाज असणार कुठून, थोडा स्पीड थोडी कमी झालाय. बाउन्स केला, टॅपिंग क्रिकेट, डीप कव्हर पॉइंटला हनुमान नाईक चेंडूचा पाठला करत असताना, परंतु चेंडूने मात्र शर्यत जिंकली आणि चेंडू जाईल थर्डमॅन बाउंड्री लाईन बाहेर. मिळतील रन्स 4, चौकार. चार धावांच्या मदतीने स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय 31. 31 धावा धावफलकावर आपण पाहतोय. ऑन स्ट्राईकला फलंदाज असेल विजय म्हात्रे, नॉन स्ट्राईकला दिनेश पाटील. परफेक्ट, इट्स अ परफेक्ट यॉर्कर, लाऊड अपील आणि एजंट टेकन. पंचांचा निर्णय मात्र या ठिकाणी आलाय. बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू जाऊन थांबलाय. OUT, फलंदाज बाद, आउट. कॅच आउट आहे की लेग बिफोर ऑफ द विकेट, बॅट चेंज. पुढचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. क्रमांक 5व्या क्रमांकावर दिनेश पाटील रावे. दिनेशला आपण पाहतोय या ठिकाणी समोरला खेळण्याचा प्रयत्न, वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी झेलचा प्रयत्न करत असताना सेफली लँडिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. रन्स मिळतील 2.
आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर डबल 3 33 धावा धावफलकावर आपण पाहतोय. दिनेश ऑन स्ट्राइक. आमचे अगदी जवळचे मित्र आहेत. 40+ मध्ये खेळत असताना 40+ अमरापूर विभाग प्रीमियर लीगचं आयोजन डे 1 स्पर्धेचा आजचा खरं तर पहिला दिवस आपण पाहतोय. पुढे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न स्ट्रेट ब्लॅक स्क्रीनवर ठोकलाय. षटकार. सहा धावांच्या मदतीने स्कोर फ्लाय झाला आणि धावसंख्या मात्र पाहायला मिळाली स्कोर कार्डवर 39. 39 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. संघर्षमय सामना. बॅटचा फेस खोलला थर्डमॅनच्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडूला पकडेल तत्पूर्वी रन्स मात्र मिळतील 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 41 धावा स्कोर कार्डवर. आता विजयासाठी 12 चेंडू आणि 21 धावसंख्येची आवश्यकता असेल. धावसंख्येची आवश्यकता. श्री मंगलमूर्ती ब्रास बँड कलवे आयोजित टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा मंगळवारी 28 जानेवारी 2025 रोजी ह्याच मैदानावरती आपण पाहणार आहोत. या स्पर्धेसाठी देखील आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. श्री मंगलमूर्ती ब्रास बँड कलवे यांच्याकडून स्पर्धेचं आयोजन या मैदानावरती होणार आहे. चला खेळाडूंनी मैदानात जाऊ नका. पंचांना आपण आधी त्यांची परमिशन घ्या. चौथ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होईल. अलॉंग द कार्पेट ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होत असताना काऊ कॉर्नर क्षेत्रात क्षेत्ररक्षक फंबल आणि सिंगलला मात्र कन्वर्ट होत असताना आपण पाहिलं डबल मध्ये. चावेलीस क्षेत्ररक्षक गडबडतो मग सिंगलला डबल मध्ये परावर्तित होत असताना आपण कित्येक वेळा पाहिलंय. क्षेत्ररक्षणात काहीशी चूक परंतु चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. त्या ठिकाणी नेक्स्ट बॉल. षटकातील पुढचा चेंडू ड्राईव्ह लेंथवर चेंडू होता. ड्राईव्ह पाहायला मिळाली. व्हाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण. 40+ हे खेळाडू झालेत का आता मात्र असं वाटत नाहीये. ज्या अर्थी नितीन दादांची बॅटिंग आपण पाहिली, ज्या अर्थी नारायण सरांची आपण बॅटिंग पाहिली आणि सध्या स्थितीमध्ये आपण जे क्षेत्ररक्षण पाहतोय. परंतु आमचा एक सल्ला आहे की 40+ झाल्यानंतर हाडं लवकर झुलत नाहीत हे देखील लक्षात ठेवा. अलॉंग द कार्पेट त्या ठिकाणी सतीश पाटील असतील. चेंडूला फील्ड करतील तत्पूर्वी 2 रन्स या ठिकाणी जरूर मिळतील. धावसंख्या स्कोर कार्डवर 47. 1 धाव आरोग्यासाठी. खर तर हे मूळ मंत्र ज्यांचा आहे 40+ अमरापूर विभाग प्रीमियर लीग 2025. परंतु आगामी वर्षानंतर आमचे प्रवीण पाटील जोह्याचे आणि दिगंबर नागे, संदेश घरत आणि सुंटी पाटील हे जेव्हा खर तर 40+ मध्ये येतील मग हाहाकार.
परंतु मी तर त्यांना सल्ला देईल की सध्या खेळू नका. सर्वजण तुम्हाला म्हणतील की तुम्ही 40+ झाला. फुलटॉस होता त्या ठिकाणी. ड्राईव्ह कव्हर रिजन मध्ये सिंगल. नाईक सर जरा इन ऍक्शन मध्ये घ्या. डॅशिंग लुक मध्ये आहेत. हनुमानजी नाईक म्हटलं की आमचे कलाकार मित्र, अर्थातच मग डान्सर असतील, कधी समालोचक, कधी निवेदक, कधी पंच आणि कधी खेळाडू. एक उत्तम व्यावसायिक असे आमचे पंच आहेत. परंतु व्यायामाची त्यांना प्रचंड आवड. दोस्ती दुनियेतील राजा माणूस. आणि हनुमान नाईक सरांचं जर तुम्ही स्टेटस पाहत असाल तर रोज पार्टी. षटकातील पुढचा चेंडू फुलटॉस होता त्या ठिकाणी. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना सिंगलला पुन्हा एकदा कन्वर्ट केलं गेलं डबल मध्ये. या षटकाचा जर का आपण विचार केला वैभव घरात यांचा तर 4 वेळा 4 टाइम डबल रन्स या ठिकाणी आपण पाहिलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 50. अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट झालंय. आता मात्र विजयासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. 7-12 हे समीकरण. 7-12 म्हटलं की बाळगुड्डू विशेष महत्व आहे 7-12ला. सध्याच्या घडीला 7-12 व ज्याचं नाव त्याला विशेष महत्व. कारण की येणाऱ्या काही वर्षांमध्ये अनेक प्रकल्प या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परंतु आपल्या मातेला तुम्ही विकू नका हा सल्ला या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही देतोय. विकास हा सर्वांना हवा आहे, परंतु विकासाच्या सोबत कधी कधी भकास देखील होत असतो, हे देखील लक्षात ठेवा. कारण की ज्या जमिनी ज्यांनी विकल्या त्यांना मात्र त्याच ठिकाणी गेटचं वॉचमॅन म्हणून देखील राहताना आपण पाहिलंय. चेंडू कोणत्याही प्रकारची रन्स या ठिकाणी मिळत नाहीये. निर्धाव चेंडू या ठिकाणी संपन्न होतोय. षटक संपलं 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. 6 चेंडू आणि 12 धाव संख्येची आवश्यकता या ठिकाणी जरूर असेल. दादर बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 40+ हमरापूर विभाग प्रीमियर लीग 2025 हे 5वं पर्व आपण पाहतोय. अर्थातच अक्षय पाटील सर म्हणाले की आघाडीचे 2 पर्व ही हमरापूरच्या मैदानावरती अर्थात शेतातील मैदानावरती झालं. परंतु तदनंतर मात्र एक उंच भरारी घेत असताना ही प्रीमियर लीग आपण पाहतोय. हमरापूर विभाग प्रीमियर लीगचं देखील पर्व आपण 4थं पाहिलं आणि ते देखील पर्व विविध 4 मैदानावरती संपन्न झाले. अर्थातच पहिलं मैदान हमरापूरच्या मैदानावरती, 2 पर्व हमरापूर फाट्या लगतच्या 2 मैदानावरती आणि 4थं पर्व ह्या भव्य दिव्य क्रीडांगणावरती संपन्न झालं. आजचा पहिला दिवस स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. आपण पाहिलं प्रमुख मान्यवरांना अर्थातच सन्माननीय आदरणीय वैकुंठदादा पाटील दादांची उपस्थिती, सचिन दादा पाटील यांना आपण पाहिलं. स्मिताताईंची उपस्थिती प्रामुख्याने या स्पर्धेसाठी लाभली. विविध मान्यवर, सामाजिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती. 40+ हे आयोजन आपण पाहतोय. 1 धाव आरोग्यासाठी. अंतिम षटकासाठी कोपरचा हा खेळाडू अर्थातच आमचे परम मित्र प्रेमनाथ मोकल, क्षमा असावी प्रेमला, या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू होता, बाउन्स झाला. अतिरिक्त वेगाने एसटी रक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. त्या ठिकाणी पहिला चेंडू जरूर आपण पाहतोय. हेअरस्टाईल अगदी नवीन आहे. ऑन स्क्रीन वर घ्या प्रेमनाथ मोकलला. त्यांच्या घरातील त्यांचे कुटुंबीय खर तर मॅच जरूर पाहत असतील. बीजी शेड्यूल आहे खर तर. प्रेमनाथ मोकलचा पुढचा चेंडू बॅकवर्ड क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील त्या ठिकाणी जरूर पाहायला तो. आज भरपूर एक्साइटेड आहेत सतीश पाटील.
वेळेला दिल्या आणि प्रत्येक वेळेला ते पास देखील झालेले आहेत. बालगुड्डू यांचा एक वेगळा कीर्तिमान देखील आहे, सर्वांना तो ठाऊक असेल. परंतु गावदेवी चषकाचे उत्कृष्ट आयोजक म्हणून आम्ही बालगुड्डू दादांकडे जरूर पाहतोय. त्यांचं आमंत्रण आम्हाला देखील आलेलं आहे. थँक्यू सो मच. सीएम लुक अर्थातच हा आगला वेगळा लुक देखील त्यांचा आहे. अटल करंडक ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न सतीश पाटील आज भरपूर एक्साइटेड आहेत. एक वेगळी एनर्जी पहा, अधिक उत्साह देखील घातक असतो. आम्ही कित्येक वेळा सांगितलेलं आहे, एनर्जी क्रिकेटमध्ये महत्वाची आहे, परंतु अधिक एनर्जी जर का दाखवाल तर मग तुम्हाला दंडित देखील करतील पंच. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. क्लास ज्यांच्याकडे भरपूर आहे असे खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा लाऊड अपील, पुन्हा एकदा लाऊड अपील या ठिकाणी पाहायला मिळाली. अरे इकोचा आवाज येतो डबल त्याला. मात्र या ठिकाणी जड होत असताना या ठिकाणी पाहायला मिळेल. थोडा इको कमी करा. थँक्यू सो मच. धावसंख्या स्कोर कार्डवर 50 धावा धावफलकावर आपण पाहतो. या षटकामध्ये कोणत्याही प्रकारची रन्स मात्र आली नाहीये. अर्थातच 6 चेंडू आणि 12, तत्पूर्वी 7 चेंडू आणि 12चं समीकरण होतं आणि हे समीकरण या ठिकाणी या धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं की हितवर्धक जो हा संघ आता मात्र 2 चेंडू आणि 12 धाव संख्येची आवश्यकता. रोहित शर्माने खरं तर सुपर ओव्हर मध्ये ठोकलेले 2 षटकार. डान्सिंग राऊंड विकेट, फुटवरचा वापर, सेफली लँडिंग त्या ठिकाणी पाहायला मिळेल. रन्स मिळेल 1 सिंगल. सतीश पाटील एक्स्ट्रा एनर्जी आज त्यांची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कौतुक करावं लागेल प्रेमनाथ मोकल या गोलंदाजाचं देखील. खरं तर कोपर संघासाठी एक मोलाचं योगदान ज्यांच्याकडून लाभलंय आणि अनेक खेळाडूंना ज्यांनी घडवलं आणि आज तागायत देखील 40+ झाल्यानंतर देखील त्यांचं क्रिकेट आपण पाहतोय. फिटनेसवर ज्यांचा भरपूर भर आहे. लास्ट बॉल असेल या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. शेवटचा चेंडू देखील या ठिकाणी फेकला गेलाय आणि हा सामना मात्र जिंकलाय. अर्थातच टीम सदस्य 11 हनुमान पाडा आणि या मॅचचं श्रेय मात्र जरूर